हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण राक्षसविधी. रुक्मिणी श्रीकृष्णाला पत्रामध्ये लिहिते की आपण या आणि माझे हरण करून मला न्या आणि मग माझ्याशी आपण राक्षसविधीनी विवाह करा. याचा अर्थ मला आपण पराक्रम करून पळवून न्या. त्या काळी ही पद्धतच होती. भीष्माने स्वतःसाठी नव्हे तर विचित्रवीर्यासाठी काशीराजाच्या अंबा, अंबिका आणि अंबालिका अशा 3 कन्यका हरण करून आणल्या होत्या. आजही पळून जाऊन लग्न केले जाते. याला घरातील बुजुर्ग कारणीभूत आहेत. त्यांच्या घरामध्ये तरुणांजवळ सुसंवाद नसल्यामुळे असे होते. त्यांना घरात मोकळेपणा वाटत नाही. ते घरात मन मोकळे करायला बुजतात. 16 वर्ष झाली की तरुणांजवळ मित्राप्रमाणे वर्तणूक ठेवावी लागते. विशेषतः त्या काळी स्त्रियांना मुळीच सुरक्षित वाटत नसे. स्त्री ही उपभोग्य वस्तू म्हणून पुरुषांकडून वापरली जात होती. आता स्त्रिया शिक्षण घेतात आणि स्वयंपाकघरापासून सैन्यापर्यंत सर्वत्र दाखल होतात, कर्तबगारी दाखवितात. पूर्वी स्त्रियांना संरक्षणासाठी पुरुष हा पराक्रमीच असला पाहिजे असे वाटे आणि तशी खात्री झाल्याशिवाय त्या पुरुषाशी लग्न करत नसत. आजही आदिवासींमध्ये पुरुषाने एक तरी हत्ती मारलेला असल्याशिवाय त्याचे लग्न होत नाही. आज महाविद्यालयामधील युवती बुळचटाची यो मॅन अशी संभावना करतात. त्यांना अशाशी दोस्ती करणे मुळीच वाटत नाही. या उलट धाडसी असलेल्या ही मॅन असे म्हणतात. अर्थात त्याचा भयावह विपरीत परिणाम दिसून येतो. त्या तारुण्याच्या जोशात कुसंगती होते आणि फसतात. प्रद्युम्नाची विलक्षण कथा. वासुदेवाचा अंश असणाऱ्या कामदेवाला शिवाने क्रोधाने जाळून भस्म केले होते. शिवाचा क्रोध शांत झाल्यावर शिवाने श्रीकृष्णाला विचारले की मदनाला पुनर्जन्म देण्यासाठी तुझ्या इतका योग्य अन्य कोणीही नाही. रुक्मिणीला पुत्रप्राप्ती हवी होती. यामुळे श्रीकृष्णाने यासाठी संमती दिली. कामाने श्रीकृष्णापासून रुक्मिणीच्या पोटी देह धारण केला. बाळाचे नाव प्रद्युम्न असे ठेवण्यात आले. तो श्रीकृष्णासारखाच होता. प्रद्युम्न 10 दिवसाचा असताना तो आपला शत्रू आहे असा समज करून शांबारासुराने त्याला पळवून नेऊन समुद्रात फेकून दिले. रुक्मिणीने शोकाने रडून आक्रोश सुरू केला. श्रीकृष्णाने तो यथाकाळी परत येईल असे आश्वासन दिल्यावर ती शांत झाली. प्रद्युम्नला एका विलक्षण माशाने गिळले. कोळ्यांना तो विलक्षण मासा सापडला आणि असा हा विलक्षण मासा त्यांनी शांबारासुराला भेट दिला. आचार्यांना त्या माशाच्या पोटात बालक सापडले. तेथे काम करणाऱ्या मायावती नावाच्या दासीने ते बालक आपल्या घरी नेले. त्यावेळी नारदांनी येथे येऊन तिला त्या बालकाची हकीकत सांगितली. हा बालक म्हणजे आपला पती कामदेव आहे असे समजताच मायावती त्या बालकावर प्रेम करू लागली. तो जेव्हा तरुण झाला तेव्हा त्याला त्याच्या जन्माची कहाणी सांगून ती त्याची पत्नी रती आहे असे सांगून ती त्याच्याजवळ पती असल्यासारखा व्यवहार करू लागली. रतीने प्रद्युम्नला महामाया नावाची विद्या शिकवली आणि शांबरासुराचा नाश करावा असे सांगितले. प्रद्युम्नाने शांबरासुराची सर्व माया नष्ट केली आणि त्याने त्याचा शिरच्छेद केला. पुढे हे दाम्पत्य रुक्मिणीच्या नजरेस पडले. प्रद्युम्नला पाहून तिला दुधाचा पाना फुटला. श्रीकृष्णादी सर्वजण येथे होते. तेथे नारद मुनी आले आणि त्यांनी रुक्मिणीला सर्व हकीकत सांगितली. रुक्मिणीचा हरवलेला मुलगा सापडला म्हणून द्वारकाजनांना आनंद झाला. या विलक्षण नवदाम्पत्याचा सर्वांनी स्वीकार केला. प्रद्युम्नला पाहून तमाम स्त्रियांना मधुर भाव उत्पन्न होत असे. यथाकाळी रती गर्भवती राहिली. तिला पुत्र झाला.
त्याचे नाव अनिरुद्ध असे ठेवण्यात आले. हरिओम.